वेलकम टू माय डे ब्लॉग. तर सकाळ म्हणजे कालच्या ब्लॉगची क्लिप आज टाकायला लागलो मी. इतके दिवस ब्लॉग नाही टाकलं म्हणून सॉरी बरं का गाईस. पूर्ण आपण ब्लॉग लय दिवस टाकलं नाहीत आणि हे आजचा ब्लॉग आपण टाकायला लागला. आपण गेलेलो आहोत तिकडं वगैरे गेलेलो आहोत. ईदगाहकडे गेलेलो आहोत आमच्या गावाच्या इकडच्या. पुन्हा चिकूच्या बागेत गेलेलो आहोत. लिंबू आणलेले आहेत आणि व्हिडिओ लास्ट करतो बघा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मी आलो आता लिंबू तोडायला. बघू शकता इकडे मम्मी आहे. मम्मी दोन तीन लिंबू ही दाखव बरं. तोंडाचं लिंबू दाखव. काय दोन तोंडाचं आणि अलीकडं एक अलीकडे काटा येतं दामन आहे. मम्मी दाखव दोन तोंडाचं लिंबू. हे लिंबू मम्मी ह्याचा फायदा पिला सांग बरं. काय होतंय फायदा? हा फायदा भरपूर होतोय काय होतंय ते सांग पहिलं. देवाला कशाला बी चलतंय हा लिंबू. चलतंय का? हा एकदम एक नंबर आहे. एक नंबर. आणि पप्पा तिकडे तोडायला लागले. पप्पा आवाज देता का नाही? चालू आहे ना इकडे. बघा तिकडे आहे तो पप्पा. आणि रोज काढता येडे ऐका त्याला सपोर्ट ही करा. लाईक करा, मम्मी share म्हणली करा. म्हणल्यावर करावंच लागतंय. मम्मी म्हणली का व्हिडिओ बराबर जाते म्हणजे जाते व्हायरल 100%. तोड नको बारकाली यायची लिंबू आहे. बारकाली लिंबू तोड नको दाखव. हे काय ते? बारकाली लिंबूच तोडायला लागली. बारकाली यायची आता बारकाली बी असली तर जरा ताजं लिंबू आहे. ह्या का बघा सकाळपासून पिवळे राहतात ना. काटा आहे बघ त्याला. काटा आहे त्याला. ही आता तोडली का लिंबू उद्यापासून मार्केटला न्यायच्या टायमापासून का पिवळे होते ती लिंबू. बघू शकता तुम्ही. आणि बघा याचा चालू झालं. खाली पण असते. खाली पण आहे ती लिंबू बघू शकता तुम्ही. आपल्या लोकेशनवर आलो का बाहेर. चांगल्या एकच नंबर. व्हिडिओमध्ये तुम्ही लास्ट बसतो लोकेशन बघा. ही बघू शकता हो का. बघा ही लोकेशन कसली आहे. किती छान दिसायला लागली. तुम्ही बघू शकता बघा. इकडून दाखवतो तुम्हाला. अशी किती छान दिसायला लागली. एवढी छान दिसायली सांगूच असेकडनं कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आहे आमच्या इकडला ईदगाह. आणि हे एवढं हे आहे ना वैशिष्ट्य ह्याचं. म्हणजे ह्याला लई मानते ते. आम्ही सध्या मानतो की ईदगाहला समधी मानते ते आमच्या घरची पण. आणि लोकेशन सांगा कमेंटमध्ये कशी आहे. तुम्ही बघू शकता आता हे पूल आहे का. पुलापासून खाली इकडे नदी आहे. तर तुम्ही बघा तो का तिकडे मासे धरायला चालू आहेत. कुठं आहे तो इकडे कॅमेराने इकडे गवन झाले. आणि पूल जे आहे तुम्हाला पण मासे धरायला जर यायचं असेल तर तुम्हाला हे पूलची मी लोकेशन एक्झॅक्टली लोकेशन सांगतो. हे आहे भोश्याच्या गौरच्या एकदम मधोमध आहे. भोश्याच्या आणि गौरच्या एकदम मधोमध आहे. आणि इथं मासे आहेत म्हणजे आहेत 100% तुम्हाला गावणार मासे. आणि तुम्हाला जर माहीत नसेल ना तर मला मेसेज करू शकता. तुम्ही कमेंट करू शकता. मी लगेच तुमच्यापाशी येईन. 100% येईन. बाय. तुम्हाला ही नदी दिसत असेल मागं. ही नदी एवढी खाली दिसते ना तुम्हाला सुकलेल्या पुलावर आपण. एक वर्ष असं होतं म्हणजे गेलेल्या वर्ष तुम्हाला व्हिडिओची क्लिप महागडल्या व्हिडिओत पण दाखवलेली आहे की ह्याच्यावर हितवर पाणी होतं. हितवर पाणी होतं. ह्याच्यावरून पाणी चाललेलं. आणि तुम्ही बघू शकता तिकडं पूर्ण 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 पाणी होतं. ह्याच्यावर इतकं पाणी होतं. मासं काठीनं माणसं मारायची. मासे जे आहेत का काठीनं आकर्षक मारायची माणसं. चालू